हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. तर आता मी व्लॉग करते 4 वाजता सुरू. त्याचं कारण असं आहे की हा व्लॉग खूप मस्ट आहे आणि म्हणजे खूप इम्पॉर्टंट व्लॉग आहे. हा व्लॉग आम्ही खूप आधी शूट करणार होतो, पण सकाळपासून शूट काही केला नाही मी आणि म्हटलं चला आता सुरू करते हा व्लॉग. आणि मी इकडे बसली होती काहीतरी आपलं अतरंगी बतरंगी करत, कारण मला काही क्रिएटिव्ह केल्याशिवाय करमत नाही आणि मला खाली वेळ तर बिलकुल बोर होतो. तर मी हे असं काहीतरी करायचं ठरवलं. आणि हे काय आता बऱ्याचशा लोकांना माहिती असेलच, पण नसेल माहिती तर मी पुढे सांगेल. त्याआधी महत्त्वाचं हे सांगायचं आहे की ज्या गोष्टीचा खूप जास्त वेट करत होतो ती गोष्ट फायनली, एक मिनिट हा लाईट लावते, तर ती गोष्ट आज येत आहे. आणि आमच्या महाशय ऑफिस करत आहे, कारण आज सुट्टी नाही आहे. कालच्या दिवसाला त्याला सुट्टी होती. सो आज आमचं एक मोठं पार्सल येणार आहे. बिग सरप्राईज फॉर यू गाईज. सो ब्लॉग बघा कंटिन्यू. काय आहे काय नाही ते तुम्हाला पुढे कळेल. आणि फायनली घेतलं आम्ही, ते पण घेतलं जसं की कॅमेरा बसवला लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही. सो गौरव चालला आहे खाली, कारण पार्सलवाले आले आहे. मोबाईल घेऊन जा ना. आवड बघा असं झालं काहीच. या टेम्पोमध्ये आलाय सोफा आलेला आहे आपला. आता चाललो तिकडं. आवड बघा काहीच खतरनाक काळ झाला आणि पुरा पाऊस येणार आहे. आज पाऊस चालूच आहे अजून, पण फायनली पार्सल आलं आहे काहीच आपलं. अच्छा, अरे यार, तो पूर्ण खोलूनच आणावं लागला ना. ठीक है, साइड फेस करके. हाँ हाँ हाँ. A few inches later. सो गाईज फायनली सोफा आलेला आहे वर. आणि इतकी कसरत झाली, बिचारा थकून गेला घामाला. त्याला झालं असतं किती घामाला, तो जाम पूर्ण त्याचं शर्ट वगैरे सगळं ओलं झालं होतं. काय करू, एवढा भारी सोफा. आणि लिफ्टमध्ये तर आलाच नाही हा सोफा, वेट नसेल याचं जास्त. सो फायनली गाईज सोफा आलेला आहे, ज्याचा सगळ्यात जास्त आम्ही वेट करत होतो. आणि फायनली घेतला आहे. हा कुठला आहे काय आहे याच्याबद्दल सगळी डिटेल देणार. पण आता ॲक्च्युली आम्ही काय झालं, खूप गडबड झाली. गौरवचं तिकडे ऑफिस सुरू आहे, तर आरामात आम्ही सगळी डिटेल माहिती देऊ. सोफा एवढा सुंदर आहे ना, खूपच सॉफ्ट वाटत आहे. बसून बघ ना. दिवसानंतर सोफा घेतला. बस मावर, तुझ्यासाठी तर सोफाच घेतला रे बाळ. हे बघा, आमच्या महाशयसाठी सोफा घेतला आणि पहिल्याच दिवशी बसायला मिळत नाही आहे बिचारा माझा. 500 रुपये घेतले चार्जेस, कारण त्याला वर आणायचं होतं. नाही ना, नाहीच होत ना. आणि दम निघून जातो कोणती वस्तू आणायचं म्हणून. खूप मग आता आपण 500 म्हटल्यावर देणंच होते आपल्याला. वस्तू तर आणणं होती ना. सुट्टी असती तर 2 माणसं आणले असते, एखादा गार्ड पकडला असता, त्याला म्हटलं भाऊ 200-300 रुपये देतो चल. पण ऑप्शन नव्हतं ना, ऑफिस पण होतं ना. मग ऑफिस असल्यावर काय करणार. पण बसत वाटतंय एकदम भारी, म्हणजे एकदम बसला परफेक्ट, जसं डिसाईड केलं होतं तशा पद्धतीने. पण ॲक्च्युली गाईज तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा कलर फेड दिसत आहे की काय माहीत नाही, पण ॲक्च्युअल कलर खूप भारी वाटत आहे. हा जो कलर आहे हा आहे अवाकाडो ग्रीन. सो एकदम आपल्या मंदिराचा पण रिफ्लेक्ट पडतो आहे. आणि म्हणजे स्वप्न पूर्ण झालं की चला एक तरी सोफा पाहिजे होता. कोणी आलं की खाली बसायला ते गादी टाका, चेअर द्या. तो सीन आता बंद झाला. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे डिलिव्हरीच्या आधी आला. आणि आता मस्त गौरव आपल्या बाळाला घेऊन सोफ्यावर बसायला गोष्टी करत. तर 3 सीटर बोलवलं आहे. हा आम्ही ॲक्च्युली पूर्ण घेणार होतो सेट, पण आम्हाला एवढा अंदाज होता की इथे बसणार नाही. सो आमच्या दोघांच्या हिशोबाने, आणि आमच्याकडे जास्त कोणी पाहुणे येत नाही, त्यामुळे आम्ही हा 3 सीटर घेतला आहे सध्याच. एक चेअर बघू आम्ही पुढे फ्युचरमध्ये तर सिंगलवाली, कारण आम्हाला बनवून परवडला पण नसता. आम्हाला जास्त मोठा बनवायचा नव्हता, म्हणून मग आम्ही ऑनलाईन घेतला आहे. आणि हा ब्रँड आहे स्लीपी एडचा, ज्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेल गौरव देईल. एकदम भारी ब्रँड आहे. आणि हा आलेला कुठून आहे तर सगळ्यात मोठा सस्पेन्स आहे हा गौरव सांगेल की हा सोफा आला कुठून आहे. एवढ्या लांबून आलेला आहे हा सोफा, तुम्हाला अंदाजा पण नसेल. याचं जे मॅन्युफॅक्चर
ब्रँड मॅन्युफॅक्चर बनते, म्हणजे जिथे मॅन्युफॅक्चर होतं तो तिथनं आलेला आहे. तर ते कुठलं आहे काय आहे ते सगळं गौरव तुम्हाला आरामात सांगेल. सो आम्ही या सोफ्यासाठी 1 वर्ष वेट केला पूर्ण, म्हणून आम्हाला जरा जास्त एक्साइटमेंट होती या सोफ्याची. 1 वर्ष नाही बेटा, आपण जेव्हा किराणी राहत होतो तेव्हापासून विचार केला आपण सोफा. हां तेव्हा केलं, पण स्वतःच्या घरात तर पण 1 वर्ष लागलाच ना आपल्याला ही वस्तू आहे. आणि खूप कम्फर्टेबल आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट फील येतो बसलं की असं एकदम. हा मी प्रेग्नन्सीमध्ये एवढा मिस करत होती की काश सोफा असता, मस्त बसली असती. पण फायनली आता तरी प्रेग्नन्सीमध्ये मला 4-5 दिवस जे काही जेवढा वेळ मला बसायला मिळेल, पण फायनल स्वप्न पूर्ण झालं. आणि आमचा सोफा घेण्याचं रिझन मेन हे होतं की गौरवला असं खाली बसून ऑफिस करावं लागतं, जे की मला बिलकुल नाही आवडत. A few inches later. फायनली काहीच कचरा नेऊन ठेवला आता आणि पण कसरत निघाली. सोफा आणला होता आज, तुम्ही पाहिलाच. मग हात दुखून राहिले आहे, भयंकर पाऊस चालू आहे अंधारात. कचरा खाली आणून टाकला कारण की खड्डे खूप मोठे होते. ते खड्डे जवळपास 5 ते 10 किलोचे खड्डे होते. ते तुम्ही विचार नाही करू शकतो, मजाक वाटेल. 5 ते 10 किलोचे खड्डे होते काहीच. वाट पतली झाली आहे पूर्ण. असे हात दुखून राहिले तर काय सांगू, हे पूर्ण नसा लागले हाताच्या. एकच डिसएडव्हान्टेजेस हे आहे 7व्या फ्लोअरची. कोणती सामान आणायचं असेल तर डिस्मेंटल करावं लागेल त्याला, आणि ते म्हटले सांगतो नंतर, थांबा. सो गाईज गौरवचं आत्ता ऑफिस झालं आणि आता सोफ्याचा रिव्ह्यू जो काही आहे तो गौरव शेअर करेलच. तर इकडे मस्त टी व्ही लावला होता आणि लाईट ऑफ करून मस्त सोफ्यावरून टी व्हीचा व्ह्यू बघत होती. एकदम असं वाटत आहे टॉकीजमध्ये बसलेलं. फुल मूवीचा थिएटरवाला सीन क्रिएट झाला आहे. आणि त्याचा आता तो फ्रेश वगैरे झाला आणि आमचा चहा व्हायचाच होता कारण आज गौरवचं ऑफिस लेट झालं. सो म्हणून मग मी आत मस्त चहा बनवला. आणि चहा पण असा आहे की आज गुळाचा चहा आहे, कारण का बरं म्हणजे ॲसिडिटी करून घ्यायची आहे संध्याकाळची, नेहमी ॲसिडिटी होते म्हणून आज मी गुळाचा चहा बनवला, थोडं वेगळं काय. सो हे घे पकड. सो हॅलो गाईज, आता त्याचं झरझर हे तुम्हाला लाईटचा जो हे आहे ना, आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लाईट थोडासा डिम दिसत असेल. सो इंट्रोड्युसिंग अवर 3 बेड सोफा. नाही सॉरी 3 सीटर सोफा. तर हा आम्ही सोफा घेतला आहे स्लीपी हेडच्या स्टोअरमधून, जे की बँगलोरला आहे आणि त्यांनी तिकडनं शिफ्ट केला. माहीत नाही ह्या मुंबईच्या वेअरहाऊसमधून आला आहे की इथून आला आहे, ते एकदा चेक करावं लागेल. याची कसरत म्हणजे एवढी भयंकर आहे. आणि मी 7 फ्लोअर चढून आलो आणि उचलू लागलो. बस हात तर एवढा डेंजर झालेला आहे, एकदम मऊ मऊ वाटते सोफा. साहेबाची थोडीशी खातिरदारी घ्या. चहा घ्या, पाणी घ्या. पाणी पाहुणे आहे ना आलेले. खरंच सोफा खूप सॉफ्ट आणि एकदम कम्फर्ट आहे. बसला ना माणूस तसा एकदम वाव असा निघेल तोंडातून. सांडेल चहा मस्त एक नंबर. तुम्हाला कलर जरी याच्यात असा दिसून राहिला आहे, पण हा कलर डार्क आहे जरा. थोडासा लाईटचा हिशोब आम्ही आजच करणार होतो. थोडासा पाऊस होऊन राहिला म्हणून सांगा, नाही तर आजच हिशोब करणार होतो त्याचा. पाऊस सुरू होता, ट्यूबलाईट लावणार आहे आम्ही. मस्त झरझर गुळाचा चहा प्यायला. कसं दिसतं झरझर एक नंबर. आणि या गुळाचा चहा प्यायला. तर आज ऑफिस होतो आणि असे भयंकर हात दुखले. 7व्या फ्लोअर पर्यंत मी त्यांना आणू लागलो आणि त्याने मला 100 रुपये बी नाही दिले. 500 घेऊन 500 रुपये घेऊन पळाले. असं नाही म्हटलं घे भाऊ तुला 2 हात लावले, मी देते तुला 100 रुपये. असं नाही म्हटलं भाऊ घे तुला 2 हात लावले, घे याच्यातले 50 रुपये घे. खरं सांगते 7व्या फ्लोअरवर स्टेअर्सनी आणणं इतकं म्हणजे अवघड आहे, लय अवघड आहे. आणि त्यात आता जाऊन खड्डा फेकून आला. ते खड्डे सांगतो मी, म्हणजे किती भारी. ते जे खड्डे होते ना 10 ते 12 किलोचे खड्डे होते फक्त.
हात मला ते चहा घे आधी. कप नाही पकडता होणार, एवढं दुखून राहिलं हे मी खतरनाक. भाजून देऊ नाही थंड म्हणतो तो टेस्टी नाही लागणार. गुळाचं असं छान आणि ते खड्डे फेकून आलो कारण की सोसायटीत ते चांगलं नाही दिसत, म्हणून म्हटलं चला क्लीन करून आलो ते. आणि फायनली आम्ही जे तुम्हाला म्हणणार होतो का इथे काहीतरी लागणार आहे, इकडे काही लागणार आहे टीव्ही समोर, ते सगळं येईल हळूहळू. तुम्ही ब्लॉग बघत राहा, ठीक आहे. आम्ही काही मोठेपणा नाही दाखवत आहे. सगळे म्हणा की यांना लॉटरी लागली की काय कॅमेरा बसवला. आम्ही वर्षभरापासून प्लॅन करतो तो आणि आता आमचं एक कसं आहे ना, एक आपल्याला कोणी तुम्ही म्हणा कोणी म्हणा मिडल क्लास लोकांचे हे असते की घ्यायचं असते ते खूप एक्साइटमेंट असते की नाही हे घेऊ. छोटीशीच वस्तू असते पण असं नाही की म्हणजे खूप महाग नाही आहे सोफा, पण एक अंदरून एक्साइटमेंट असते की नाही ते घ्यायला पाहिजे. कोणी 4 पाहुणे येते काही येते, आता जास्त प्रॉब्लेम होईल कारण आता चांगलं नाही वाटणार. बाळ वगैरे असल्यावर कोणी आणि आई वगैरे राहणार इकडे, थोडं बाबा कोणी. आणि तुम्हालाही माहिती आहे आम्ही कॅमेरा पण कशासाठी लावला, प्रायव्हसी रिझन त्याच्यामुळे होतं ते, त्यामुळे कॅमेरा लावला. आणि हे जे आहे हे निडेड गोष्टी होती. आम्ही असं नाही की बिनाफालतू खर्च करून राहिलो. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी की मी सोफा घ्यायला यासाठी ऍग्री झाली कारण गौरव नेहमी ऑफिस करताना खाली बसायचा आणि स्पॉन्डिलिसिसचा त्रास पण सांगितलं होता डॉक्टरनी. सुरुवात झाली होती, डॉक्टरनी सरळ म्हटलं की पुढे जाऊन हा त्रास खूप जास्त वाढेल कारण वर्क फ्रॉम होम आहे आणि परमनंट आहे. म्हणून मग म्हटलं मला काही नको, बस एक सोफा घे म्हणजे जेणेकरून तू आरामात तुझं वर्क करू शकला पाहिजे. बाकी काही आमचं याच्यामागचा उद्देश नव्हता. हा ब्रँड आम्ही खूप शोधला. ब्रँड तर एक नंबर आहे. वॉरंटी कवर्ड आहे 3 वर्ष नाही 5 वर्षाची आहे ना, 5 वर्षाची वॉरंटी कवर्ड आहे. आणि स्लीपी हेड नावाचा तुम्ही ब्रँड आहे, तुम्ही बघू शकता. फक्त तो बँगलोरमध्ये ऑपरेट करते पण डिलिव्हरी त्याची ऑल ओव्हर इंडियामध्ये. हा तुम्ही फ्लिपकार्ट अमेझॉन पाहू शकता. पण आम्ही लोक होते तिकडले होते नाही, डिलिव्हरी वाले ना, डिलिव्हरी थ्रू आला आहे सोफा. ओके भैया म्हणे बहुत बडा आहे तुम्हाला पार्सल म्हणे, म्हटलं पता नाही. तर चांगला आहे, फॅब्रिक क्वालिटी सही आहे, कुशन सही आहे त्याची. आणि आता याच्यावर थोडं मला घ्यायचं आहे, शॉपिंग करायची. हळूहळू तुम्ही बघा, तुम्ही हळूहळू आम्ही शॉपिंग करू त्याची. आणि काही गोष्टी अजून राहिलेल्या आहेत आणि छान मस्त पिलोज घ्यायच्या काही. आणि आणखी परत या दिवाळीमध्ये कलर वगैरे केला की मग आणखी छान दिसेल कारण आम्ही अजूनपर्यंत फ्लॅटला कलर केला नाही. आणि दुसरं महत्वाचं की लाईट डायरेक्शन आमची खूप कमी आहे. ब्लॉग तुम्हाला असे ब्लर दिसतात, खूप ब्लर दिसतात. नाही तर आयफोन सिंगल आम्ही सिंगल हे लावलाय काय म्हणते LED लावलाय. पण इथे आता वर्क नाही करत, आता फिक्स करू लवकरच. तो पण थोडा इकडे पाहिजे होता म्हणजे फेसवर डायरेक्ट पडतो. पण इकडे होल्डर हा आहे पण इथे नाही जमणार तो. नाही मागेच ठीक आहे, मागूनच बरोबर. कारण तो त्याचा कसा आहे ना भिंतीवर पडून आपल्या इथलं रिफ्लेक्ट करते तो, त्याच्यामुळे होपसो तसं काही झालं पाहिजे चांगलं. कारण गाईज तुम्ही म्हणत असाल की आयफोन असून क्लिअरिटी नाही राहत ब्लॉग मध्ये, बऱ्याचशा ब्लॉग मध्ये होतं असं की क्लिअरिटी नाही राहत, त्याचा लाईट डायरेक्शनचा प्रॉब्लेम होतो. सो चहा पिली तिकडे ह्या गुळाच्या चहामध्ये, इकडे आमचा गुळ उड्या मारत आहे. कसरत होती पण आज ऑफिस करून थोडंसं शिव्या ऐकायला लागल्या मला ऑफिसमध्ये. ब्रेक जास्त घेतला होता मी पण सगळं झालं ते फिक्स. आता एक टेन्शन आपलं मोकळं झालं, एक टेन्शन मोकळं झालं. कॅमेरा बसला, सोफा कोण दुखून झाला मुलीकडे जायचं. ब्लॅडर खूप प्रेस होता माझं. ब्लॅडर 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 हा. तर आपलं असं छोटंसं घर आहे आणि छोटंसंच आम्ही सेटअप करायचा प्रॉपर प्रयत्न करू. अजून पण गेटअप व्हायचं थोडंसं, तिकडे पण टेबल यायचं अजून पुष्कळ. टीव्हीचं तुमचं गेटअप वेगळं दिसेल तुम्हाला, बाहेर पण काही दिसेल वेगळं. तर हा बघा सोफा, आणि सोफा नाही आहे हा झोपलेला सोफा आहे. आणि हे बघा इथे कुशन वगैरे एक नंबर कुशन आहे. आणि याला वुडनचे लेग्स आहे. हे बघा प्रॉपर वेंगी कलरची वुडनचे लेग्स आहे. आणि इथे सगळं हे फोम आहे. हो वेंगी सगळं झालं, सगळं वेंगी झालं. वेंगी आणि इथे पण हे जे आहे हे प्रॉपर म्हणजे हे फिक्स्ड आहे. आणि ते त्याच्याने बरं आहे, फिक्स्ड आहे आणि एकदम स्टडी आहे. काही असं लुच्चक हालत नाही, एक नंबर दिसते. आणि कलर जर तुम्ही कलर म्हणाल थोडंसं डार्क आहे याच्यामध्ये, थोडंसं हेच आहे. ॲव्हॅकाडो ग्रीन म्हणते याला. कधी आयुष्यात ॲव्हॅकाडो खाल्ला नाही पण तर चला काहीच असं आहे.
आणि आम्हाला इकडे पण काही करायचं आहे ते मेकओव्हर तो नंतर दाखवूच आम्ही तुम्हाला करताना. होम टूर 1 hour later. तर आम्ही आलो आता हॉस्पिटलमध्ये मे बी हे शेवटचं चेकअप असेल, कारण की 28 आज 21 तारीख आहे. 28 तारीख 28 तारीखाचा नेक्स्ट 20 डेज आहे. म्हणजे डेज नाही आहे, पुढचे 7 दिवस म्हणजे EDD आहे आमची, म्हणजे इस्टिमेट डिलिव्हरी डेट आहे. आणि माहीत पडेल आता आज काय बोलते मॅडमला. सो लेट्स सी. आणि सांगता पण नाही येत, नेक्स्ट मंथमध्ये पण जाऊ शकतो. सप्टेंबर मंथ पण कवर करू शकतो. सो पाएंगे अभी क्या बोलती थी मॅडम. तर आता आम्ही पहिले चेकअप पहिलाच नंबर आहे ना आपला, तर आमचं वीकली चेकअप आहे आज. आणि बघू आता काय म्हणतात तर मॅडम. खूप हेड डाऊन झालं असेल. आज जर हेड डाऊन झालं असेल तर मग लवकरच डिलिव्हरी होऊ शकते. बघू आता काय होतं. तुझी नाव One eternity later. आणि आत्ताच आम्ही हॉस्पिटलमधून जाऊन आलो गाईज. आणि हे तुम्हाला जे दिसतं ना थोडंसं फेंट हे लागून जाईल आपले LED इथे. परफेक्ट झकझक दिसेल, झकझक 30 वॅटचे आणले आम्ही. आणि फायनली गाईज टेन्शन वाढलेलं आहे. टुडे इज 21 अँड वी आर नाव हेडिंग टुवर्ड्स द EDD. म्हणजे आम्ही आता जवळपास चाललो आहे. 6 दिवस 26 तारखेला बोलवलं आहे पुन्हा डॉक्टरनी. सो लेट सी काय सीन होते. आणि 26 तारखेला बोलवलं आहे. सो थोडा वेळ झाला आम्ही आलो हॉस्पिटलमधनं. आज आम्हाला सांगितलं की 26 तारखेला या आणि 28 आमची ड्यू डेट आहे. मॅडम म्हणते 28 म्हटलं मॅडम अगर ड्यू डेट EDD क्रॉस होती है तो क्या करना म्हटलं फिर. तो मॅडम देखते म्हटलं. आणि 26ला जर समजा 26पर्यंत नाही डिलिव्हरी झाली, नाही चान्सेस म्हणजे लिकेज वगैरे काही झालं तर 26 तारखेला सोनोग्राफी होणार. देन त्याच्यानंतर डॉक्टर डिसाईड करेल की काय म्हणतो यार आपण, ते रप्चर करतो त्याला मेम्ब्रेन. हां, तर ते रप्चर केलं जाईल जर नॅचरल बर्थ असेल तर. बघू आता काय होतं तर. आणि आईला पण म्हटलं येऊन जा आता, कारण आता कधी पण काम पडू शकते. सो माझं एक पार्सल आलेलं आहे, जे की मी लास्ट व्लॉगमध्ये एक स्टँड दाखवलं होतं, क्लोथ स्टँड. पण ते ते जे आहे ते रिटर्न टाकलं मी. ते डोअरच्या मागे आहे ते. त्याचं रिझन असं आहे की ते खूप मोठं आहे आणि मला थोडं छोटं पाहिजे होतं. आता बॉक्सच्या मानाने हे मोठं दिसत आहे, ते छोटं दिसत आहे. पण आता माहिती नाही, अनबॉक्सिंग केल्यावर लक्षात येईल की कसं आहे. तर आता मी गौरवला अनबॉक्सिंग करायला लावते. सो तुम्ही पण ब्लॉग एंडपर्यंत बघा काहीच. आणि असं मस्त आल्यावर आता सोफ्यावर बसतो आम्ही, कारण सोफा आलेला आहे म्हणून. आणि आता आधी आम्ही बेडरूममध्ये जाऊन बसायचो आल्याबरोबर, पण आता मस्तपैकी हॉलमध्ये सोफ्यावर बसतो. आणि खरं सांगते ना, टीव्हीचा व्ह्यू एवढा भारी वाटतो ना की असं टीव्ही बघायला असं टॉकीजसारखं फील येतं. सो फायनली घेतला. 3 सीटर का होईना पण घेतला. आणि खूप दिवसाची इच्छा होती तर घेतला. आता तुम्ही म्हणा एवढा सोफा घेतला तेवढी काय एक्साइटमेंट, पण स्वतःच्या हक्काच्या घरात एक वस्तू ॲड करणं खूप मोठा टास्क असतो. कारण जेव्हा ही अशी गोष्ट आहे, असंच करतो ना, ही अशी गोष्ट आहे की खूप विचार करावा लागतो. आणि एकटं असलं तर काही नाही, बॅचलर असल्यावर सगळ्या गोष्टी काही मॅटर नाही करत. पण जबाबदारी आल्यावर एक वस्तू पण घेणं खूप मुश्किल होऊन जाते घरात. आणि मला बरंच काही कामं करायचे आहे घरातले, पण जे मी म्हणते की थोडं करणार नाही. सो पुढे करणार. तर फायनली आता सोफा झालेला आहे. आणखी एक वस्तू बोलवली आहे जी की आता येणार पुढे, बघू आता कधीपर्यंत येतं. आणि माझा अवतार थोडासा इग्नोर करा, कारण हॉस्पिटलमधून आली आणि बस तशीच बसली होती, कारण मला उन्हाळ्यात त्रास पण वाढलेला आहे.
तर आय गेस की माझा माइंड असं म्हणतो की या 2-3 दिवसामध्ये काहीतरी मॅजिकल घडेल. काहीतरी मॅजिकल घडेल. आणि बघू आता. त्रास तर वाढलेला आहे, ब्लॅडर प्रेशर वाढलेला आहे. ऑलमोस्ट रात्रीची झोप तर भयंकर झालेली आहे, कारण मला एवढं वेट घेऊन पलटणं नाही आवडत. आणि पायामध्ये जे क्रॅम्प सुरू आहे ते तर की एक्स्ट्रीम लेवलवर सुरू आहे की मला पायावर उभं होणं पण मुश्किल झालेलं आहे. आणि काहीच एवढे 9 महिने झाले तरी पण मी बाईकनीच हॉस्पिटलला गेली आहे, एकदा पण कॅब बुक नाही केली. हो. आणि आमच्या महाशयांना फक्त मोबाईलमध्ये राहायचं आहे. नाही अरे चला पूर पाहून रील्स, पूर, पाणी, पाऊस. चलो आपण अनबॉक्सिंग करेंगे अभी. अनबॉक्सिंग करून घेऊ. मग मी काहीतरी बनवते आज. स्वयंपाकाचं काय बनवावं रोजचा विषय आहे गाईज. आणि खरंच लिटरली सांगते ना, रोज काय बनवायचं स्वयंपाकाचा हा सगळ्यात मोठा टास्क असतो माझ्यासाठी. आणि या सिच्युएशनमध्ये तर बिलकुलच कंटाळा येतो. तरी आता बनवणार. मस्तपैकी डार्क चॉकलेट आणली आहे. हे म्हणते की प्रेग्नेन्सीमध्ये खायला पाहिजे. ठीक आहे, पहिले याची अनबॉक्सिंग करू आपण. हे आहे फ्रूट अँड नट. खाल्ली ना आल्याबरोबर? कुठं खाल्ली? फोडायची झाली. मला काय दिलं होतं मग अशी? ते होतं ते आभाड. सगळं नॉर्मल तर होतं. आपण आलो तर एवढं नव्हतं. तू तरी म्हटलं होतं की विजायसारखं दिसत आहे मला. मार खाशील तू. चल ना, घे ना. चल. तर हा बॉक्स अनबॉक्सिंग करत आहे आता. मला बघायचं की स्टँड ॲक्च्युली आलं कसं आहे, तर कारण एकदा बघून घेते. मला ते रिटर्न टाकलं. अरे त्याचं रिटर्न नाही झालं ना का? सो गाईज अशा पद्धतीचं आलेलं आहे. आणि याचा बॉक्स खूप मोठा होता म्हणून मला वाटलं खूपच मोठा आहे, पण नाही आहे ना एवढं मोठं. हां, तुला काय वाटते? अरे वरून कट कर ना, तसं करण्यापेक्षा तिथून कट कर ना, सेंटरमधून. फटाके फोडत आहे का? पॅकेजिंग छान दिली ॲमेझॉन. शिट, खड्डा लागला माझ्या पायाला. जिथे नाही लागायचं तिथेच. तर गाईज मला इथे लागलं होतं काल आणि इथे स्वेलिंग आलेली आहे. आता तिथे खड्डा लागलं परत. हे लो, इथे तर तू म्हणत होता स्वेलिंग उतरण. काय स्वेलिंग उतरली बघ ना, इन्फेक्शन होत आहे. काय करू याला? गरम तेल सोडू का यामध्ये? थोडं बरं वाटेल. हां, कारण ते गरमाहटने थोडंसं बरं वाटेल. मला फालतू काही झालं नाही पाहिजे इथे, मी तुला पहिलेच सांगते. डिलिव्हरीमध्ये दुसरं दुखणं होऊन जाईल ते. हळूहळू बाळ हाताला लागन. काही आहे नाही ना बाहेर आपलं. आता थांबून जा. आता जाऊ नको. होऊ दे, ओली होऊ दे. ओलीच होईल ना जास्त. एक तर गाईज तिकडे सुरू आहे ते काहीतरी काम, गणेशोत्सवचं सेपरेट काहीतरी डेकोरेशनचं. आणि इकडे आमचं अनबॉक्सिंग. आणि तिकडे पाऊस सुरू आहे आणि हवा पण सुटली. आणि बरं झालं ना आज लवकर गेलो, लेट पण नाही झालं. नाही ते अटकावं लागेल नंतर आहे ना. पाशीन टी व्हीला वगैरे लागेल ते. आय थिंक हे काढून टाका लागेल ना. पहिले हे काढून टाका लागेल. हे जे नेट आहे ना हे काढून टाका लागेल आणि मग लावता येईल. त्या असं काहीतरी सीन असेल त्याचा. तर आता बघू हे छोटं आहे का. तर तसं तर छोटंच दिसून राहिलं ना. फोल्डेबल आहे ॲक्च्युली. बेड वगैरेच्या खाली आरामात चालत जाते. व्हिडिओ दाखवू का तुला? गाईज हे असं स्टँड आहे. आम्ही याला आता थोड्या आधी ओपन केलं होतं. तर एकदा आता फायनल टचअप देऊन स्क्रू फिक्स करणं सुरू आहे. गौरव करत आहे. आणि
चांगला आहे ना स्टँड, कमी जागा लागते आणि फोल्डेबल आहे. आम्हाला असंच हवं होतं, म्हणजे जे कधीही काम झालं, दिवसभराचे कपडे सुकले की फोल्ड करून बेडच्या खाली ठेवता येईल, कारण जागा जरा जागेचा इश्यू आहे. सो म्हणून बेस्ट वाटलं तर हे घेतलं आहे. आणि हे जाणार रिटर्न, कारण ते खूप मोठं आहे स्टँड. याला ओपन करून बाल्कनीत ठेवून पाहू म्हटलं. इथे काल लाईट आणले होते, ट्यूबलाईट, कारण व्हिडिओ शूट करतो तेव्हा काही क्वालिटी व्यवस्थित येत नाही, कारण हा लाईट खूप डीम वाटतो आणि सगळ्यांच्या फ्लॅटमध्ये एवढा चकचक उजेड दिसतो. आम्ही विचार करतो की एवढा का डीम 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 दिसते, म्हणून उद्याला लावायचं ठरलेलं आहे. आणि हे फायनल करून आता आम्ही जेवण वगैरे करतो. बोलतो थोड्या वेळात. हे स्टँड ओपन केल्यावर तुम्हाला एकदा दाखवते मी की कसं आहे काय आहे. ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे, तर पूर्ण डिटेल सांगतेच मी माहिती. जर तुम्हाला आणखी पण काही माहिती लागत असेल किंवा लिंक लागत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. या स्टँडसाठी स्पेस पण खूप कमी घेतं. मी भरपूर शोधलं असं स्टँड, मला फायनली हे स्टँड मिळालं. आणि या स्टँडची क्वालिटी म्हणजे अशी बेस्ट की जागा खूप कमी लागते, जे की आपल्याला तसंच पाहिजे होतं आहे ना. हां, म्हणून मग हे घेतलेलं आहे. आणि आता बाळाचे कपडे वाळेल म्हणून मग आमचे कपडे टाकायचा इश्यू होईल. मग आम्हाला तिथे टाकता येते ग्रिलवर वगैरे, पण मग बाळाचे कपडेसाठी सेपरेट लागेल म्हटलं, म्हणून मग हे घेतलेलं आहे. आणि आता दोऱ्या पण बांधता येत नाही तिथे,